महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता, लोककला जपणारे लोककलावंत जे आपल्यापर्यंत त्यांची कला पोहोचवून आजही ती लोककला जिवंत ठेवत आहेत. असे गोंधळी, भोपी, नाट्यकलावंत, तमासगीर, शाहीर, पारंपरिक वाद्य वाजवणारे विविध वादक, कीर्तनकार अशा सर्व कलाकारांचा शासनाला विसर पडलेला दिसून येतोय. त्यांचं आरोग्य, सामाजिक परिस्थिती सुधारावी, त्यांनाही शासनाच्या योजनांमध्ये सामावून घेऊन मदत व्हावी या उद्देशानं मराठी शाहीर परिषद आणि लोककलावंत परिषदेच्या वतीनं नाशिक जिल्हा महाराष्ट्र यांच्या वतीनं तमाशा कलावंत, लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी इगतपुरी तालुक्यातील लोककलावंत अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, मराठी संस्कृती आणि कला बहुउद्देशीय संस्था धामणगाव याच्या अध्यक्षा सुनीता वाघमारे, सुनीता त्र्यंबक सायले यांच्यासह अनेक कलावंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कलावंतांना घरकुल, आरोग्यासाठीचा खर्च, विमान, रेल्वे प्रवास हा फ्री करावा, ओळखपत्र द्यावं अशा विविध मागण्यांसाठी या लोककलावंतांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. मी ज्ञानेश्वर सुखदेव वाघमारे, लोककलावंत अध्यक्ष इगतपुरी तालुका. आणि आज नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक खेडोपाड्यातून सर्व कलावंत आज इथं कलेक्टर ऑफिसला आलेले आहे आणि यांच्या सर्व मागण्या आहे. त्यांची प्रथम मागणी अशी आहे का त्यांना राहायला घरच नाही, तर या कलावंताला राहण्यासाठी शासनाने एक घरकुल द्यावा किंवा 50-60 लाखाचा फ्लॅट द्यावा. आणि दुसरी मागणी अशी आहे का त्यांना दवाखान्याचा खर्च कमीत कमी 15 ते 14 लाखापर्यंत फ्रीमध्ये असावा. आणि तिसरी मागणी अशी आहे का त्यांना विमान प्रवास, रेल्वे प्रवास हा सुद्धा फ्रीमध्ये असावा. आणि त्यांना एक मतदान कार्डासारखं एक कार्ड, आधार कार्ड म्हणून त्या कलावंतांची ओळख म्हणून ते शासनाने त्यांना देण्यात यावं, ही त्यांच्याकडे माझी विनंती. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.